आदित्य बाबा, तुम्ही इथं आलात, मला समजून सांगितलं तरीही पारू तुमच्या बरोबर येणार नाही. मला माफ करा, पण आता तुम्ही इथून गेलात तर बरं होईल. अरे आदित्य बाबा, तुम्ही आणि इथं या नाही, या बसा बसा या. काही काम होतं का? काय झालं मामा? अचानक गावाकडे काम काढलं आणि इतकं महत्वाचं काम आहे का की आमच्या ब्रँड अँबॅसेडरला घेऊन चाललात तुम्ही? मामा, का शाळेतली सहल नाही आहे की तुम्ही जायला नकार देताय? इंटरनॅशनल अवॉर्ड फंक्शन आहे, आपल्या किर्लोस्कर कंपनीशी संबंधित आहे. हा पारूच्या कामाचा एक भाग आहे मामा, कुठलाही घरगुती कार्यक्रम नाही आहे. हा पारूसाठी, आपल्या कंपनीसाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या आईसाठी हा खूप महत्वाचा क्षण आहे. आणि पारूच्या आयुष्यातल्या इतका महत्वाच्या दिवशी तुम्ही तिला जायला नकार देताय, काय कारण आहे मामा? त्याचं असं आहे, ते गावाकडं काम आहे माझं. खोटं बोलताय तुम्ही. खोटं बोलताना तुमची जीभ अडखळते. मामा, मला खरं कारण हवंय. ते दामिनी मॅडम गाडीपाशी आले त्यांनी. लोक बोलत असतात काही बाई. ही पारू ना, पारू सतत आदित्यच्या पुढे 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 करत असते. एक वयात आलेली मुलगी आणि एक वयात आलेला मुलगा फक्त मित्र कधीच असू शकत नाही का? तुमच्या अख्ख्या खानदानाची राख रांगोळी करून टाकतील. अहिल्या वहिनी गप्प बसणार नाही. तू त्यांना चांगलं ओळखतोस, कळतंय ना?